हॅलो. नमस्कार मित्रांनो. तर आपण जे क्रिक क्लब्स ॲपवरती जे फोटो अपडेट करायचे आहेत ना, तर त्याची इंडिव्हिज्युअल प्लेयरने स्वतःची प्रोफाईल क्लेम कशी करावी, त्याचा ते एक छोटा व्हिडिओ बनवून आपण ते यूट्यूब वेबसाईटवरती पोस्ट केलेलं आहे. पण आता हे एक छोटासा व्हिडिओ बनवतो की जे कॅप्टन्स लोक आहेत, जे कॅप्टन्स लोक पण तुम्ही तुमच्या प्लेयरचे फोटो वगैरे अपडेट करू शकता किंवा त्याची प्रोफाईल वगैरे काय असेल ते मेंटेन करू शकता. तर ते कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. तर छोटीशी प्रोसेस आहे. फक्त याच्यासाठी तुम्हाला कसं आहे ते वेबसाईटवर जावं लागतं. ते ॲपमध्ये होत नाही. त्या ॲपमध्ये ते फीचर नसतं. वेबसाईटवर जावं लागेल. तर ते कसं करायचं की समजा आता मी हे क्लोज करतो. ओके. आपली वेबसाईट ओपन करायची crickclubs.com/BTCL2021. ती वेबसाईट आहे आपली crickclubsची. crickclubs.com/BTCL2021 त्याच्यावरती जायचं. ओके. अशी ती हा वेब पेज ओपन होणार तुमच्या फोनमध्ये. मग इथे जाऊन तुम्हाला तुमचं लॉग इन करावं लागेल. इथे लॉग इन करायचं. आता लॉग इनमध्ये हा तुमचा युजर आय डी पासवर्ड ऑलरेडी तुमच्याकडे असेल. ॲज अ कॅप्टन तुम्ही तुमचे कॅप्टन असतील तर ॲज अ कॅप्टन तुम्ही लॉग इन करा. फॉर एक्झाम्पल आता मी ह्याचा लॉग इन करतो. फॉर एक्झाम्पल मुकुंदचं लॉग इन करतो. मुकुंद लाईक दॅट. म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅप्टनकडे तुमच्याकडे तुमचं लॉग इन असेल त्याच्याने तुम्ही लॉग इन करा, साइन इन करा. ओके. साइन इन केलं तर काय करायचं तुम्हाला, इथे जाऊन या मेन्यूमध्ये सिरीज सर्च करायची. तर सिरीजवरती क्लिक करा. ओके. आता या सिरीजमध्ये व्ह्यू ऑल. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की आपले जे सगळे टीम्स आहेत ते फक्त एकाच सिरीजमध्ये मेंटेन केलेले असतात. त्याचं नाव कॉपीवरून सुरू होतं. ओके. तर इथे तुम्हाला सर्च करावं लागेल. तर खाली जायचं. या एवढ्या सगळ्या सिरीज आहेत. तर इथे बघा कॉपी खाली तुम्हाला दिसत असेल सेंटरला CV रमणच्या खाली कॉपी समर रोस्टर 2025. ओके. अशा प्रकारची ती सिरीजचं नाव असतं. जसं जसं आपलं सीझन चेंज होतो तसं तसं नाव चेंज होतं. म्हणजे समजा आता रेनी जेव्हा येईल तेव्हा ते कॉपी रेनी रोस्टर 2025 असं त्याचं रिनेम होईल. पण ती सिरीज सेमच असते. म्हणजे टीम सगळे ते सेमच असतात. फक्त लक्षात ठेवायचं की ते कॉपीवरून जे सिरीज होतं ना त्याच्यामध्ये तुमचं सगळी इन्फॉर्मेशन मेंटेन केली जाते. फ्युचरमध्ये तुम्हाला तुमची काही टीम बघायची असेल, प्लेयर आहेत नाही आहेत वॉटेवर, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघावं लागेल. ओके. तर त्याच्यामध्ये कॉपी करून ठेवा. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केला का तुम्ही ज्या टीमचे कॅप्टन आहेत त्या टीमला सिलेक्ट करा. आता फॉर एक्झाम्पल मी मुकुंदचं लॉग इन केलं आहे. तर मुकुंद हा समजा शिवराजच्या टीमचा कॅप्टन आहे. तर सर्च करायचं खाली. एवढे सगळे टीम्स आहेत आपल्या इकडे, एवढे सगळे टीम्स आहेत. तर तुम्ही तुमच्या करस्पॉन्डिंग टीमचं नाव शोधायचं. तो शिवराज क्रिकेट संघ समजा असं आला. ओके. तर इथे आहे. तर इथे तुमच्या टीमच्या रिलेटेड तुम्ही गोष्टी करू शकता. तुम्ही टीमचा इथे लोगो पण अपडेट करू शकता, टीम अपडेट करू शकता, वॉटेवर. पण सध्या आपण बघतोय की एखाद्या करस्पॉन्डिंग प्लेअरचा तुम्हाला फोटो अपडेट करायचा तो कसा करता येईल. ओके. तर फॉर एक्झाम्पल समजा आता आपल्याला हा बॉबी केदार आहे. ओके. आता बॉबी केदारची समजा म्हणजे ॲज अ मुकुंद मी हे लॉग इन केलेलं आहे. तर ॲज अ कॅप्टन मला ह्याचं लॉग इनचे फोटो चेंज कसं करता येईल. त्याच्यावरती क्लिक करायचं. अपडेट प्रोफाईलमध्ये क्लिक करायचं. प्रत्येक कॅप्टनला ॲक्सेस असतो त्याचा. त्याचं तुम्ही नाव चेंज करू शकता, त्याचं हे टाकू शकता, वॉटेवर. आता एवढ्या सगळ्या गोष्टी कोण करत नाही, पण तुम्ही त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यामध्ये इथे खाली येऊन ना इथे ती फील्ड असते अपलोड प्रोफाईल इमेज. तर तुम्ही अपलोड प्रोफाईल इमेज करा. फोटो लायब्ररीमध्ये तुम्ही करा, वॉटेवर. मे बी समजा समथिंग लाईक दॅट, आय डोंट नो. ओके. अपलोड करा. तर जनता रिपोर्टरचं आलेलं आहे कुठूनतरी. सो त्याला तुम्हाला प्रॉपर क्रॉप वगैरे करता येईल. प्रॉपर क्रॉप करा की जेणेकरून त्याचा फेस व्यवस्थित दिसेल. त्याला ओके करा. ओके. त्याला ओके करा. ते चेक करा खाली आणि प्रोसीड करा. असं तुम्हाला ज्या फिल्डरचं फोटो अपलोड करायचे आहेत त्या प्रत्येकाचं तुम्हाला करता येईल. याला प्रोसीड करा. हा सेव्ह होईल. सेव्ह झाला का बघा इथे तो बॉबी केदारचा फोटो आला. त्याला तुम्ही तर रिफ्रेश करू शकता. त्याला बॅक जा. बॅक गेला का तुम्ही तुमचं टीमचं हे रिफ्रेश करा, टीम पेज. आणि इथे बघा बॉबी केदारच्या नावाचं इथे हे आलं
तसं तुम्ही प्रत्येकाचं करू शकता. हे इंडिव्हिज्युअल प्लेयर पण करू शकतं, पण आपले इंडिव्हिज्युअल प्लेयर करतील नाही करतील काय माहीत नाही. पण ॲज अ कॅप्टन तुम्हाला वाटतं की हा माझा प्लेयर नॉर्मल प्लेयर आहे. मेनली म्हणजे कसं आहे की जे आपले रेग्युलर प्लेयर असतात, लाँग टर्म जे प्लेयर आहेत तुमचे, त्यांची प्रोफाईल असणं, त्यांचा फोटो असणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्या वेल मेंटेन असणं, हे इम्पॉर्टंट आहे. अल्टिमेटली रिस्पॉन्सिबिलिटी ही प्लेयरचीच असते. पण कसं ह्या थोड्या टेक्निकल गोष्टी आहे. कोणती वेबसाईट, कुठे जायचं, काय करायचं, लॉग इन, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्लेयरला ते जमतं नाही जमतं, त्याला कळतं नाही कळतं, हे माहीत नसतं. म्हणून ॲज अ कॅप्टन तुम्ही ते एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते करू शकता. माझ्यामध्ये सगळ्यांचं करायचं गरज नसतं, पण जो प्लेयर तुमचा जुना प्लेयर आहे की जो तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू आपल्यासोबत खेळतो, लाँग टर्म खेळणार आहे फ्युचरमध्ये, असं करून ठेवा. म्हणजे ते दिसताना पण चांगलं दिसतं. जेव्हा आपण त्याचं रेकॉर्ड्स वगैरे पब्लिश करतो तेव्हा फोटो असला त्याच्यासोबत ते खूप भारी वाटतं. आणि तसंही आता या ऑलस्टारमध्ये ज्याचा फोटो असेल त्याला थोडं डिस्काउंट पण आहे. त्याच्यामुळे तो एक तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे की माझा जर फोटो इथे दिसत असेल तर ऑलस्टारच्या फीमध्ये थोडा डिस्काउंट पण आहे त्यासाठी. तर मे बी त्या डिस्काउंटसाठी थोडेफार लोक करतील अपडेट. तर हे करून ठेवा. जेवढे जास्तीत जास्त होता येईल तेवढे जास्तीत जास्त अपलोड करून ठेवा. फोटो असले म्हणजे ते चांगलं वाटतं, आम्हाला पण ते पब्लिश करायला पण बरं वाटतं. आणि त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण की ह्या ज्या आपण जे फोटोज लोकांकडून अपलोड करून घेतो ऑलसरसाठी, बाकीच्या गोष्टीसाठी, ते आता एवढे ऑलसर झालेले आहेत की ते सगळे फोटो अपलोड होऊन ती आपली गुगल ड्राईव्ह फुल झालेली आहे. ज्या गुगल ड्राईव्हवरती आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो, BTCLचं 15 GB असतो ना फ्री, ते सगळं फुल झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण ते घेऊ शकत नाही. आणि आता एवढे भरपूर वर्षानंतर माझ्या मते लोकांनी तेवढं एफर्ट घेतले पाहिजे की आपलं फोटो वगैरे सगळ्या गोष्टी अपलोड केल्या पाहिजे. म्हणजे फ्युचरमध्ये एखादा आपल्याला प्लेयर शोधायचा असेल किंवा त्याची काही गोष्टी बघायची असेल तर आपण ते क्रिकेटमध्ये जाऊन बघू शकतो त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑप्शनला पण कामाला पडतात. फॉर एक्झाम्पल ऑप्शनमध्ये समजा एखादा प्लेयर आला, समजा ऑप्शनमध्ये मुकुंद आला, तर त्याला काही सेपरेटली करायची गरज नाही. आपण इथे जाऊन बघू शकतो की हा प्लेयर आहे, कोणता प्लेयर आहे, त्याची प्रोफाईल बघू शकतो, कोणता प्लेयर आहे, कसा फोटो दिसतो, किती मॅचेस आहे, किती रन्स आहे, किती विकेट्स आहे, कुठे खेळला आहे, काय खेळला आहे, बॉलिंग स्टॅट्स काय आहे, वॉटेवर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्याचा तो बेनिफिट आहे. तर प्लीज ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि ॲज अ कॅप्टन थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी, एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपल्या टीमसाठी थोडं मेंटेन तुम्ही करू शकता. ठीक आहे, चालेल. काय असेल एक्स्ट्रा क्वेश्चन्स तर आम्हाला विचारा. थँक्यू.